हालेलुया. खरोखर देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया. आणि प्रत्येक वेळेस मी हे बोलतो आणि खरोखर देव बायबल सांगतं की जिथे दोघे तिघे जण माझ्या नावाने एकत्र आहे तिथं मी आहे. आणि जरी आपल्याला यायला उशीर झाला, मला पण आज थोडा उशीर झाला यायला, पण देव कधीच उशीर करत नाही. आणि देव घेण्यासाठी येत नाही, तर देव आशीर्वाद देण्यासाठी येतो. आणि जगामध्ये असा कोणीच नाही व्यक्ती की जो देण्यासाठी येतो आणि सर्वदा कधीच उशीर होत. आणि पुन्हा आपण यावेळेस देवाला प्रार्थना करूया, देवाला आभार मानूया की खरोखर देव आपल्यामध्ये आहे आणि देव नक्कीच आपल्या संगीत बोलणार आहे. सर्वजण आपण देवाकडे विनंती करूया की प्रभू तू माझी भेट घे, वचनाद्वारे तू माझ्या संगीत बोल आणि आज तू आम्हाला तुझे वचन आशीर्वादित कर. प्रार्थना करूया. धन्यवाद देतो ईश्वराच्या, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान देतो. तुझे आभार उकार मानतो, तुझी स्तुती करतो ईश्वराच्या, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. परमेश्वरा जे वचन तू आज दिलं आहे बाबा ते सर्व मंडळीला देण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने प्रभू तो माझा उपयोग करून घे ईश्वराचा. आणि या सर्वाद्वारे तुझं नाव उंचावलं जाऊ दे. माझं मुख असेल पण परमेश्वरा हर एक शब्द तुझा आहे बाबा. प्रभू मी फक्त परमेश्वरा एक तुझा मेसेज पोहोचवणार आहे, पण मेसेज तूच देणार आहे बाबा. तुझ्या लेकराला सजवणारा, तुझ्या लेकराला, तुझ्या मंडळीला घटवणारा तू आहेस. आणि ह्या वचनाने आज परमेश्वरा तुझी मंडळी सजली जाऊ दे, नटली जाऊ दे आणि तुला आवडणारी सुशोभित अशी नवरी तू होऊ दे बाबा. आणि म्हणून तू प्रत्येका जीवनात तुझा आहे. म्हणून परमेश्वरा माझा जीव, शरीर, आत्मा आणि हा सर्व मंडळीचा जीव, शरीर, आत्मा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. परमेश्वरा साहेबांनी वचन घेऊ नये म्हणून आम्ही येशूच्या धमको आणि प्रभू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या हाताला समर्पित करतो. ते समजण्यासाठी समजणारा अंतःकरण, ऐकणारे कान दे आणि तुझं नाव उंचावलं. आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या संगती बोलणार आहेस आणि प्रभू आम्हाला एक सुंदर तुझी वधू बनवणार आहेस. तुझे वचन तुम्ही जलाने शुद्ध करून तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तर येशूच्या नावाने सर्व प्रार्थना करतो आणि विचारतो आहे. ह्यावेळेस आपण पाहूया की आपण देवाच्या सेवकाच्या अधीन कसं राहिलं पाहिजे. देवाच्या सेवकाच्या अधीन कसं राहिलं पाहिजे आणि अधीन का राहायचं आहे. देवाच्या सेवकाच्या अधीन का राहायचं आहे. बायबल सांगतं की मी तुम्हाला निवडलेले आहे, तुम्ही मला निवडलेलं आहे आणि मी तुम्हाला नेमलेलं आहे. तर ही जी मंडळी आहे ही देवाची वधू आहे. ही मंडळी काय आहे, देवाची वधू आहे. आणि ह्या वधूला एक दिवस परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्त घ्यायला येणार आहे आणि आपण सर्वजण त्यांची वाट पाहत आहोत. हालेलुया. आणि ह्या मंडळीला सजवण्याचं काम देवाने त्या सेवकाला दिलेलं आहे. आणि मग ज्या वेळेस आम्हाला आठवतं की आम्ही लहान असताना खेळण्यात इतकं दंग असायचो की आमच्या अंगावर किती कीटक चालायचं ह्याचं काय आम्हाला भान नसायचं. मग आई दगड घ्यायची, काटे घ्यायची, चांगलं घासून काढायची, आग व्हायची पण एकदम अंग स्वच्छ निघायचं. कारण तसंच बायबल देवाच्या सेवकाला देवाने मंडळीला सुशोभित करण्यासाठी, मग त्यांचं मळ काढण्यासाठी, त्यांचं वाईट गोष्टी काढण्यासाठी आणि देव आल्यानंतर देव विचारणार आहे त्यांना माझी मंडळी कुठे आहे आणि सेवकाला ते जात द्यायचं आहे. आणि म्हणून देवाने ह्या मंडळीवर निवडलेला सेवक देवाने ठेवलेला आहे, कोणी मनुष्याने नाही. आणि म्हणून आपण त्याच्या अधीन राहणं खूप महत्वाचं आहे. कारण बायबल सांगतं की सेवक जे आहेत ते डबल सन्मानात पात्र आहेत. आपण काढूया पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 17 वचन. पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 17 वचन. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. हालेलुया. हालेलुया. जे श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावो. ही आज्ञा आहे, त्यांना काय करायचं आहे, दुप्पट सन्मान द्यायचा आहे. देवाने दिलेली आज्ञा आहे. आणि असं म्हटलंय पहिल्या वचनामध्ये जे वडील चांगल्या प्रकारे अधिकार गाजवतात, चांगल्या प्रकारे अधिकार चालवतात आणि विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, उपदेश आणि शिक्षण या बाबतीत काय करतात, श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य आहे. देवाचं वचन सांगतं की तुम्ही त्यांचा काय करा, दुप्पट सन्मान करा. आणि दुप्पट देवाच्या सेवकाचा सन्मान करणं म्हणजे मी पाहिलं त्यानं की शॉर्टकट आशीर्वाद आहे.
देवाच्या सेवकाचा सन्मान करणं हे शॉर्टकट आशीर्वाद आहे. आपण काढूया मग ते कृषी वर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 42 वचन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तिथं असं म्हटलंय, आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हाला सांगतो. देव प्रभू येशू म्हणत आहे, जो कोणी गार पाण्याचा प्याला जरी एका सेवकाला देईल तरी त्याच्या प्रतिफळाला तो मुकणारच नाही. देवाचा सन्मान करणं म्हणजे प्रेम नुसतं सन्मान केला बस झाला असं नाही, तर प्रेम शॉर्टकट आशीर्वाद आहे. देवाच्या सेवकाचा सन्मान करणं म्हणजे शॉर्टकट आशीर्वाद आहे. पुढे जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय की माझ्या सेवकाला जो सेवक म्हणून स्वीकारतो त्याचा सुद्धा देव सन्मान करतो. बायबल मध्ये मग ते कृषी वर्तमान ह्याचा 10वा अध्याय 41 वचन आपण पाहतो. तिथं असं म्हटलंय, संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेशाचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला जो नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. हालेलुया. गार पाण्याचा प्याला दिला तरी प्रतिफळ मिळणार आहे आणि नीतिमान म्हणून जरी स्वीकारलं तरी प्रतिफळ मिळणार आहे. संदेष्टा म्हणून स्वीकारलं तरी संदेशाचं प्रतिफळ त्याला मिळणार आहे. हालेलुया. आणि जर आपण त्याच्या विरुद्ध बोललं शॉर्टकट मार्गाने आपल्याला शाप सुद्धा भेटणार आहे. कारण आपण जर पाहिलं अब्रामाच्या विषयी उत्पत्तीचं पुस्तक आणि 20वा अध्याय 1-2 वचन आपण वाचूया. इथं आपण पाहतो की गरार ह्या देशामध्ये अब्राम राहायसाठी गेलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला असं वाटतं की सारा खूप सुंदर आहे दिसायला आणि कदाचित सारामुळं मला मारून टाकतील आणि म्हणून तो काय म्हणतो, वाचू आपण 2 आणि 3 वचन. 2 वचन. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबीमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणविले. ते रात्री स्वप्नात येऊन अबीमेलेकाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. हालेलुया. कारण आपण पाहतो की इथं अब्राम ज्यावेळेस गरार देशामध्ये गेलाय आणि त्याने काय सांगितलं, माझी ही पत्नी नाही, सारा ही माझी बहीण आहे. आणि मग तसं म्हटल्यानंतर अबीमेलेक राजाने त्याला त्या सारेला पत्नी करण्यासाठी तिला घेऊन घेतलं आणि देवाने प्रेमाने रात्री त्या अबीमेलेक राजाला काय सांगितलं की तुझा अंत झाला म्हणून समज, तुझा अंत झालाच म्हणून समज. आपल्याला पाहायला भेटलं की अबीमेलेक राजाची काही चुकी नाहीये. इथं कोण चुकलेला आहे, अब्राम चुकलेला आहे. पण देव कुणाला शिक्षा करत आहे, अबीमेलेकाला. आणि त्यांनी काय शिक्षा केली, त्यांचे जे घरचे लोक आहेत 18 वचन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्या बायका आहेत त्यांच्या कूस देवाने बंद केली, त्यांची कूस देवाने बंद केली. समजा एखाद्या स्त्रीला 9 महिने आणि 9 दिवस झालेले असेल, कूस बंद झाली तर ते बाळ पोटामध्ये जिवंत राहू शकतं का? किती त्रासातून ती बाई गेली असेल. आणि प्रियांनो आपल्याला पाहायला आपल्याला आपण जर विचार केला तर भयानक त्रास त्या घरावरती दिवशी आला का, त्यांनी सारीला ठेवून घेतलं पत्नी करण्यासाठी म्हणून. पण प्रियांनो इथं आपण पाहतो की अब्राम चुकलेला आहे, पण देवाने त्या राजाला शासन केलेलं आहे. देव अन्याय नाही प्रियांनो, देव त्याच्या सेवकाला शासन करतो, पण त्याच्या सेवकाला शासन करायचं काम कुणाचं दुसऱ्याचं नाही. देव त्याला काय करणार, पाहून घेईल. आणि म्हणून प्रेम आपण देवाच्या सेवकाला किंवा गुरुमध्ये जे आपल्यावर आईबाप आहेत त्यांना आपण प्रेमानं काही शासन करू शकत नाही किंवा आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. उलट आपल्याला पाहिलं तर अब्रामाची पत्नी ठेवल्यामुळं त्या राजावर काय झालेलं आहे, शासन आलेलं आहे. त्या राजावर काय झालेलं आहे, शाप आलेला आहे. आणि म्हणून देव बायबलमध्ये म्हटलं की धार्मिकाला देव सोडत नाही तर त्या राज्य काय करतात, देव धार्मिकाला सोडणार नाही. पण हे सर्व देवाच्या हातात आहे. आपण देवाच्या सेवकाविरुद्ध बोलणं म्हणजे शाप ओढून गेला आहे. देवाच्या सेवकाच्या विरोधात जाणं म्हणजे शाप ओढून गेला आहे. आपल्याला फक्त त्याच्या अधीन राहायला आपल्याला सांगितलेलं आहे आणि अधीनतेमध्ये भरपूर आशीर्वाद आहे. आणि देवाची इच्छा आहे की ते आपण केलंच पाहिजे. ती आज्ञा आहे की ते दुप्पट सन्मानास योग्य आहे, त्याचा दुप्पट सन्मान तुम्ही करा. मग आपण देवाचा सेवक असा आहे, देवाचा सेवक असा आहे, हे आपल्याला बोलायला देवाने सांगितलं आहे. म्हणजे विषय वेगळा आहे की जे आपल्याला त्यांच्या फळावर त्यांची परीक्षा करायला सांगितलंय, तो विषय वेगळा आहे. जे सेवक आहेत त्यांना मंडळी देवाने दिलेली आहे आणि देवाने त्यांना मंडळीवर नेमलेलं आहे, तर त्याच्या अधीन आपण राहायला पाहिजे.
त्या प्रभूमध्ये आपले आई बाप आहेत. आणि आपण पाहतो की प्रियानो, ज्या वेळेस अब्रामाने प्रार्थना केली, आपण वाचूया 17 आणि 18 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 20 अध्याय 17 आणि 18 वचन. मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अबीमेलेक, त्याची बायको व त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागली. हालेलुया. ज्यावेळेस अब्रामाने प्रार्थना केली आणि मग काय झालं, देवाने त्या अबीमेलेकाच्या घरच्या लोकांना, बायका त्यांनी काय केलं, दासींना बायकाला बरे केले आणि मग तिथून पुढे त्यांना काय व्हायला लागले, मुलं होऊ लागली. अब्रामाने प्रार्थना केली आणि मग ते मुलं होऊ लागली. तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की आपण देवाच्या सेवकाच्या जर विरोधात गेलो तर प्रियांनो, आपल्याला देवाच्या सेवकाचा अधीन नाही राहिलो तर प्रियांनो, जसं अब्रामामुळे राजावर शाप आले तसा शाप आपल्याला येऊ शकतो. पण आपण शॉर्टकट मार्गाने जाऊन आशीर्वाद घेणं खूप चांगलं आहे. कारण आम्ही ज्या वेळेस चर्च मध्ये होतो आणि तिथं असताना बाळासाहेबांना काहीतरी गैरसमज झाला आणि मग मला ते खूप वाईट बोलायचे, म्हणजे मला फायदा करण्याचे आले साहेबांना. पण मी म्हणायचं की नाही. आणि मला आज पण आठवतं की सगळं ज्यावेळेस कार्यक्रम जर असेल चर्चमध्ये, तर चर्चमध्ये कार्यक्रम असल्यानंतर सगळं झाल्यानंतर मला चंद्रदीप नव्हते म्हणत, ते मला त्यांनी नाव ठेवलं रत्नज्योती. तू एकट्याने बरे, रत्नारी ज्योती पाहिजे तुझ्या संगती. म्हटलं ठीक आहे, काय असेल. आणि ते लहानाने मला रत्नज्योती म्हणायचे. आणि सगळं कार्यक्रम झाल्यावर त्या म्हणायचे, तो रत्नज्योती कुठे आहे, तो जेवला नसेल, त्याला बोलवा. आणि मग त्यांना बोलवल्यानंतर त्यांना गोड मासे त्याला खूप आवडायचे आणि मग त्यांच्या इकडे मग आम्ही दोघं जण शेवटी जेवायचो. तर काहीतरी गैरसमज झाला आणि मग ते मला पाहिल्यानंतर मला प्रेस लॉर्ड करत नव्हते किंवा मला पाहिल्यानंतर इतर लोक त्यांची पत्नी किंवा ते डायरेक्ट म्हणायचं आला सायला. पण प्रियांनो, मला देव म्हणायचा, मग तू देवासारखं व्हाल. मी जेव्हा असं प्रार्थना करायचो, प्रभू ते असं बोलतात, वाईट वाटायचं मला. आणि मला आतून आवाज यायचं, मग देवासारखं व्हाल. आणि मला काही त्याचं असं वाटत नव्हतं की मला असं ते का बोलतात, काहीच वाटत नव्हतं. आणि प्रियांनो, ते मी कधीच वाईट वाटून घेतलं नाही. आणि मी त्याचं कधी वाईट वाटून घेतलं नाही. आणि बरेच दिवस गेले. नंतर बाळासाहेब शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या संगी राहिलो आणि ते जगातून 2007ला गेले. आणि नंतर मागच्या वर्षी 2023ला का 22ला वाटतं सिस्टर पण गेल्या. तर ते ज्यावेळेस सिस्टर पडले त्यांच्या घराच्या बाहेर आणि अनेक जण तिथं गर्दी झाली म्हणून मी पण गेलो तिथं. मला समजलं सिस्टर पडल्यानं मी पण पटकन तिथे गेलो आणि त्यांनी कुणालाच हात लावून दिला नाही. आणि मला पाहायला का डायरेक्ट संजू मला उचल, मी पडले. जे त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे ना, ते प्रेम असतं. काहीतरी गैरसमज झालेला असतो, ते पण मनुष्य आहे. पण प्रियांनो, आम्हाला आज पण बाकी बायको तिथं होत्या. पण ज्या वेळेस त्यांच्याविषयी आम्ही घरी पण म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याविषयी लिहितो त्यावेळेस एक आनंदाने मन भरून जातं. पण खूप चांगले दिवस आणि खूप प्रभूमध्ये त्यांच्यामध्ये आम्ही वाढलो. आणि आज जे आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही की त्यांचंच फळ आम्ही आहोत. हालेलुया. बायबलमध्ये आपण जर पाहिलं तर जे गुरुचा जो छडी आहे, ज्या छडीने ज्याला राग येतो तो चांगला विद्यार्थी कधीच बनू शकत नाही. गुरुची छडी तो एक मावा म्हणून घ्यायचा असतो. आमच्या शाळेमध्ये रिव्हर्सल होते आणि मग ते जर आम्ही चुकलो, प्रकाश बद्दल माहिती आहे, आम्ही जर चुकलो का आम्हाला ते छडी द्यायची. आणि छडी दिल्यानंतर असं हात केला ना, म्हणजे अरे सांडू नको देऊ, तो मावा आहे, तो मेवा आहे, तो खा, सांडू देऊ नको. आणि प्रियांनो, खरोखर ते गुरुची छडी जो मेवा म्हणून घेतो त्याने तो चांगला विद्यार्थी बनू शकतो. आणि प्रियांनो, आम्ही बरेच जण होतं, सांगायला वाईट पण वाटतं, ते आज कोणीच मध्ये नाहीये. पण देवाने मला ठेवलेलं आहे, देवाची कृपा आहे, देवाने मला सांभाळलं आहे. आणि ह्याचं श्रेय जवळपास सगळं त्या बाळासाहेबाला ते पाठी बांधतात. हालेलुया. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देवाने आपल्याला फक्त त्याचा सन्मान करायला सांगितलेला आहे, खूप काही सांगितलेलं नाही. आणि जो सन्मान केल्याने खूप आशीर्वाद आपल्याला आहे प्रियांनो. आणि जर आपण पाहिलं, जर आपण सन्मान केला नाही प्रियांनो, तर सन्मान न केल्यामुळे त्रास आपल्याला आपण बघितलेला आहे. आणि कोणती पण शिक्षा तात्कालिक कधी चांगली वाटत नाही. कोणती पण शिक्षा चांगली वाटत तेवढं दुःखाची वाटते. इब्रिकरास पत्र 12 अध्याय आणि 11 वचन जर आपण पाहिलं, इब्रिकरास 12 अध्याय 11 वचन. कोणतीही शिक्षा तत्कालीन आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते.
चांगले आहे ज्यांना ती नीतिमत्व व शांतिकारक फळ देते. हालेलुया. मित्रांनो, कोणती शिक्षा तात्कालीन चांगली वाटत नाही, पण उलट काय म्हटलंय, खेदाची वाटते, दुःखाची वाटते. पण ज्याला त्याचा अभ्यास झाला आहे किंवा त्याला शिक्षण त्याच्यापासून भेटलं आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्व असे शांतिकारक फळ देते. हालेलुया. एक चांगलं फळ त्यांना देते. बायबल सांगतं की नीतिसूत्रेचा 23वा अध्याय आणि 13 वचन म्हटले की मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. किती कडक भाषेत सांगितलं. त्यानं एक असाच एक सत्य घटना आम्ही सांगतो. रोमध्ये एक सुंदर बहीण आहे आणि आज जवळजवळ 5-6 मंडळ्या त्या बहिणीच्या आहेत. घरापासून जवळजवळ 150-200 किलोमीटर ती लांब राहत आहे, एकटी राहत आहे, देवाची सेवा करत आहे एक पाळक म्हणून. आणि ते सांगतात की ज्यावेळेस मी चर्चमध्ये होते, चर्च झालं आणि चर्च झाल्यानंतर पालखीबाई आल्या आणि मला नाव घेतलं आणि म्हणाले, आम्ही पाहिलं त्यांच्याकडं आणि लगेच त्यांनी माझ्या मुस्काळीत मारली. आणि मी त्या चर्चमध्ये त्यांची शाळा पण होती आणि शाळेच्या मुलासाठी ते भात बनवत होत्या आणि भात बनवत असताना नाव घेतलं आणि लगेच त्यांच्या मुस्काळीत मारल्यानंतर ते म्हणाले की पालखीबाई काय चुकलं, माझे मला क्षमा करा. आणि पालखीबाई निघून गेले आणि पुन्हा मग ते जेवण बनत राहिले आणि जेवण बनत राहिल्यानंतर काही वेळाने आल्या आणि परत त्यांच्या घरात येऊन उभं राहिले, मला क्षमा कर, मला क्षमा कर. तर असं झालं. त्या दिवशी पाळक साहेब नव्हते आणि या सिस्टरांना चर्च घ्यायला लावलं होतं आणि ज्यावेळेस चर्च घेऊन ते आले त्यावेळेस काही लोकांनी, काही ज्या त्यांच्या विरुद्ध होत्या, काही 2 सिस्टरनी, लेडीजचं काम असतंय त्याने थोडंसं ते एकमेकांविषयी थोडंसं दरस घेतो, प्रत्येक मध्ये असतं काय नाही का. आणि मग पालखीबाईला त्यांनी धरलं आणि लगेच सांगितलं की पालखीबाई अशा प्रकारे झालेलं आहे, चर्चमध्ये काय वचन झालं, काय समजलं नाही, काय चिन्ह चमत्कार झाला नाही आणि खूप बोर लोक होते, बोर झाले होते लोक आणि काही चांगलं झालं. आणि म्हणून ते म्हणाले की म्हणून मी तुला मारले आणि तुला मारल्यानंतर पुन्हा जेव्हा चर्चमध्ये गेले, चर्चचे सर्व लोक मला भेटले आणि मला म्हणाले खूप सुंदर चर्च झालं, आज बाळासाहेब नसल्याची उणीवता सुद्धा जाणवली नाही आणि खूप आशीर्वाद झाले, ऑन द स्पॉट चमत्कार झालं आणि खूप सुंदर वचन सुनीता सिस्टरने सांगितलेलं आहे आणि आता एक चांगल्या पाळक झालेल्या आहे. हालेलुया. आणि ते म्हणाले की सॉरी आणि म्हणून मी तुला मारलं. आणि त्या सिस्टर मला सांगत होत्या की मी कधीच त्यांच्या विरोधात गेले नाही, ते त्यांच्या विरोध काही बोलले नाही, कारण ते माझे आई बाबा आहे आणि त्यांनी मला वळण लावण्यासाठी हे केलेलं आहे. आणि ते म्हणतात की ह्याच प्रतिफळ आहे की आज त्यांच्या 6 मंडळ आहेत. हालेलुया. एक स्त्रीच्या पुण्याला ते राहत होत्या आणि ते तिथून राहून या ठिकाणी सेवा करत राहायचं. 6 मंडळात त्यांच्या आहेत. देव खूप आशीर्वादित. ज्या वेळेस गुरुची छडी आपण एक गुरु प्रसाद म्हणून घेतो, त्यावेळेस आपण आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. पण उलट जर आपण पाहिलं की अब्रामाच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस अब्रामाच्या विरोधात किंवा अब्रामाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे राजा काय झालेला आहे, शापच झालेला आहे, त्याच्या घरावर शाप आलेला आहे. बायबलमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो, तर जर आपण त्याच्या विरुद्ध केलं तर मित्रांनो आपल्याला त्रासच होणार आहे, आपल्याला आशीर्वाद नाही भेटणार. बायबलमध्ये नीतिसूत्रांचं पुस्तक आणि 20वा अध्याय 20 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो कोणी आईला किंवा बापाला शाप देतो त्याचा दीप मालून त्याला निबिड काळं होईल. आईला किंवा बापाला जो शाप देतो त्याचा काय होईल, त्याचा दीप मालून जाईल आणि त्याला निबिड काळं होईल. प्रभूमध्ये हे आई बाप आहेत आणि आपण त्यांच्या आधी राहण्यासाठी महत्वाचं आहे. जर आपल्याला आपण आशीर्वाद आपण पाहिलेले आहेत आणि शाप आहेत, जर आपण त्यांच्या विरोध केलो तर दीप मारून जाईल बाबा सांगतोय आणि त्याला निबिड काढून टाकतो. पुढे जर आपण पाहिलं नीतिसूत्रे यांचा 30वा अध्याय आणि 17 वचन, जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला घोरातले 2 कावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडाचे पिल्ले खाऊन टाकतील. हालेलुया. बायबल काय सांगतं की जो बापाची आईची थट्टा करतो तर तो तुच्छ देतो आई बापाला, त्याला 2 कावळे टोचून त्याला बाहेर काढतील आणि गिधाडाचे पिल्ले त्याला खाऊन टाकतील. इतकं भयंकर आहे.
मित्रांनो, आज कृपेच्या काळात आपण जगत आहोत. लगेच या गोष्टी घडत नाही, पण मित्रांनो ह्याचं शासन आपल्याला भेटतच. त्याचं शासन काय होतं आपल्याला भेटतच, कारण देव न्यायी आहे. मित्रांनो, जर एक उदाहरण आपण पाहूया. समजा मी आहे आणि एका दुकानात गेलो आणि त्याच्याकडून मी 500 रुपयाची नोट त्याला दिली आणि 300 रुपयाचं सामान त्याच्याकडून मी घेतलं आणि 300 रुपयाचं सामान घेतल्यानंतर त्यांनी मला 700 रुपये परत दिले आणि मी विचार काय करतो की मी चोर नाहीये, पण मला खूप पैसे लागतात आणि देवानेच कदाचित मला ते दिले आहे असं मी बोलतो आणि ते काय करतो घेऊन जातो. मी कधीच असं केलं नाही, पण मला ते लागत होते म्हणून मी काय केले, गुपचूप ते ठेवून घेतलेले गेलो. एक दिवस मी पण हे जग सोडून जाईल, तो किराणावाला पण जग सोडून जाईल आणि ज्या वेळेस देवासमोर आम्ही जाऊ, किराणावाला सांगेल की हा जो सेवक हा जो आहे हा लबाड आहे. हा सेवक काय आहे, लबाड आहे. म्हणून बायबलमध्ये 7 न्याय आहेत प्रियांनो. त्यापैकी दुसरा न्याय आहे की जिवंतपणे विश्वासणाराचा पृथ्वीवर असल्याचा न्याय. तर त्याचं प्रतिफळ जे आहे, मी जे चोरी केलेली आहे, की जे लबाडी केलेली आहे, त्याचं प्रतिफळ मला इथे भेटणारच. इथे काय होणार आहे, मला प्रतिफळ भेटणारच आहे. मला तसं देव स्वर्गात घेणार नाही. आणि प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक जे चुकतो त्याच्या सेवकाला कुणाला देव त्याचं शासन देव देणारच आहे, कारण पृथ्वीवर त्याच्या सेवकाचा निवडणूक होणार आहे. पण प्रियांनो, आपल्याला पाहायला भेटतं की देवासमोर कुणीही म्हणू शकणार नाही की तू अन्याय आहे. कुणी पण म्हणू शकणार नाही तू अन्याय आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, म्हणून आपण सर्वदा देवाच्या सेवक जे आहे, देवाचे सेवक आहे, याच्या आधी राहायला आपल्याला देवाने शिकवलेलं आहे, आपल्याला आज्ञा दिलेली आहे आणि त्यामधून खूप आशीर्वादित आहे. म्हणून आपण त्याच्यापर्यंत जायचं नाही. आणि प्रियांनो, जे आई बाप आहेत, कोणते असे आई नाही, कोणते असे वडील नाही की त्यांच्या मुलाला त्यांनी मारल्यानंतर त्यांना आनंद होईल. कोणी असं पाहिलं का आज मी माझ्या मुलाला खूप हटवलंय, आता मी माझी सगळी खैखै काढली, असं कोण म्हणतो का? कधीच नाही म्हणत. उलट आपण पाहतो की आपण पण आलो आई बाबा म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पण आई वडिलांनी मारलेलं असेल आणि आपण रुसून बसतो, आपण जेवायच्या वेळेस मग आपल्या अजून अंगात येतं, माई येते, चल बाळा आपण जा म्हणाले जेवायचं, पण त्या आईला पण जेवण जात नाही तेव्हा. आणि म्हणून ते काय करते, त्या बाळाकडे येते, चल बाळा चल बाळा चल बाळाकडे. त्यामुळे कोणालाच आनंद वाटत नाही कोणत्या आई बापाला. पण बायबल सांगतं की देव आपला दुश्मन आहे का? नाही. पण देवाने सांगितलं नाही, मरू नये म्हणून काय कर, छडी आवरू नको. त्याला मरू नये म्हणून काय कर, त्याला छडी मार, आवरू नको तुझी छडी. आणि प्रियांनो, तात्कालिक ती शिक्षा कधी चांगली वाटणार नाही, पण नीतीचा भार उत्पन्न करणार आहे. प्रियांनो, शांतिकारक ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देणार आहे. कोणती शिक्षा चांगली वाटणार नाही. आणि कोणते आई वडील मारून किंवा कोणते आई वडील बोलून किंवा कोणते आई वडील रागवून मुलाला कधीच आनंदी नसतात. एक सुंदर उदाहरण आहे. जॉयस मेयर सांगतात की त्यांचे मुलगा प्रार्थनेत नव्हता आणि मायकल जॅक्सनचा तो फॅन होता आणि नवीन कॅसेट आली का ते आणणार आणि घरी बरोबर त्या मायकल जॅक्सन सारखा डान्स करतात. आणि मग त्यांची इच्छा होती की माझ्या मुलाने देवाची वर्शिप करायचं, पण मायकल जॅक्सनचे फॅन तो मुलगा असल्यामुळे तो काही देवाची वर्शिप करत नव्हता आणि मायकल जॅक्सनचाच सारखा तो डान्स करायचा. आणि एक दिवस जॉयस मेयर त्यांच्या मुलाला खूप बोलतात आणि बोलल्यानंतर मग बसतात आणि प्रभू काय करू ह्याला बदलण्यासाठी. आणि त्याला आवाज येतो की जा तुझ्या मुलाला जाऊन क्षमा माग. आणि ते जाते आणि त्या मुलाला म्हणते की मुला मी तुला खूप बोलले, सॉरी, तुला खूप वाईट वाटलं असेल, मी तुला नको नको ते बोलले. आणि तो मुलगा लगेच गळात पडला आणि म्हणाला मम्मी नाही, तू क्षमा नको मागू, तू बरोबर बोललीस, तू किती वेळेस मला समजून सांगितलं पण मी कधीच तुझं ऐकलं नाही. आणि त्यानंतर तो म्हणाला की इथून पुढं आता तू जे सांगशील तेच मी कर. हालेलुया. कोणत्याच आई बापाला आनंद होत नाही प्रियांनो, ते चिंतित असतात. तर प्रियांनो, ह्या चर्चमध्ये पण दिलेले आई बाप आहेत ते पण काय आपल्याला त्रास झाल्यानंतर आनंदी राहू शकणार नाही. पाहतो आणि बाळासाहेबांची म्हणजे मी तोंडावर स्तुती करत नाही, पण मी आतापर्यंत अनेक बाळासाहेबांना पाहिलं प्रियांनो. पण बाळासाहेबांचा स्वभाव खूप वेगळा आहे. मला पण सवय आहे पाठीमागे बोलायची, मी कबूल करतो प्रार्थना करण्यासाठी. पण बाळासाहेब सांगतात की दोघं जर व्यक्ती असल्यानंतर तिसऱ्या विषयी कधीच मागे बोलायचं आणि कधी ऐकून पण ते घेत नाही. मी वेळेस पाहिलं की त्या विषयाला मी दुजोरा देणार नाही. मी महेशला पण म्हटलं माझ्या वडिलांचा स्वभाव असा होता, कधीच ते मागे कोणाच्या बोलत नव्हतं. सगळे जर सांगतात की तुझ्या वडिलांसारखा तू आहे, पण तो एक गुण माझ्यात आला नाही, तो यायला पाहिजे. आणि त्यामुळे खरोखर चांगले आई वडील देवाने आपल्याला दिलेले आहेत.
आणि तुम्हाला आशीर्वाद व्हायचा असेल तर प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आपण त्यांच्या अधीन राहायला पाहिजे. अधीन राहिल्याने खूप आशीर्वाद आहे प्रियांनो. आणि अधीन न राहिल्याने आपण पाहतो की देवाने सांगितलं की आई बाबाच्या विरोधात जाण्यासाठी काय काय आहे. आणि दावीद राजा एका ठिकाणी असं म्हणतो की परमेश्वराने मला जबर शासन केले पण मृत्यूच्या हवाली त्यांनी केले नाही. स्तोत्र संहितामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये तो म्हणतो की परमेश्वराने मला जबर शासन केले पण मृत्यूच्या हवाली मला केले नाही. निबिड अंधकार म्हणजे खूप त्रासदायक आहे. दिवा मारून जाईल म्हणजे मृत्यू आहे. आणि प्रियांनो, ह्या गोष्टी घडू नये देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाने काय सांगितलेलं आहे की त्या मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको, त्याला छडी मार. आणि छडी मारल्यानंतर मुलाने आपण काय केलं पाहिजे, ते गुरुदक्षिणा म्हणून आपण ते घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ते घेऊ, एक चांगला विद्यार्थी आपण घडू शकू, चांगला व्यक्ती आपण घडू शकू. आणि आपल्या जीवनामध्ये चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीविषयी ऐकायला लगेच आपण एकदा असं कोणी म्हणले की एखाद्या व्यक्ती समजे आपले जास्त सन्मान नसले की त्याचा आदर असतो, त्याचं प्रेम असतो, त्याच्याविषयी आपल्याला एक वेगळी आपुलकी असते. पण जसे जसे संबंध वाढत राहतात तसं तसं हे गोष्टी कमी होतात. मित्रांनो, आपण लोकमधले व्यक्ती आहोत. आपलं हे कमी न होता आपण अधिक उलट देवाच्या सेवकाचा सन्मान केला पाहिजे. प्रकाश वेदना आम्ही लहानपणचे मित्र आहोत, वर्गापासून शाळेपासून मित्र आहोत. पण तरी ते मला बाळासाहेब म्हणतात. मी त्यांना म्हटलं ना, बाळासाहेब मला म्हणू नका. म्हणजे नाही, तुम्ही जे देवाचे सेवक आहात त्याचा मान दिलाच पाहिजे. आणि ज्यावेळेस तो मान दिला गेला जातो ना, तर देव त्याचा आशीर्वाद देतोच. त्या नुसतं थोडासा आदर केल्याने शॉर्टकट आशीर्वाद आहे. एक माझा मित्र आहे आणि मग तो सेवकाला शाळेच्या प्रकरणामध्ये सेवकाला मारलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आम्ही लिस्ट काढलेले म्हणले, बघा तुम्ही असं करून खूपच शाप घेऊ नका. मला किती म्हणतात, तुम्ही पण त्याच्यात सामील आहे. म्हटलं तुम्हाला माहिती आहे का मी त्यांच्या पुढं का? तुम्हाला माहिती मी नव्हतं त्याच्यामध्ये. पण जरी तुम्ही सेवकाला सेवक देव पाहून घेईल, देव कधी तुझ्या सेवकाला सोडणार नाही. बायबलमध्ये असं म्हटलं की तो त्याच्या घरापासून म्हणजे चर्च पासून ओळंबा लावणार आहे देव. असं म्हटले की नीतिमानाला देव छडी मारल्याशिवाय राहत नाही, तर मग दुर्जनाचे काय करतात? नीतिमानाला देव शासन करेल. मग देव मनुष्य म्हणजे जे देवाचे सेवक आहे म्हणजे देव मला तांडण करेल, मला तो शासन करणार. मग एखादा दुर्जन पाहिला आणि अरे हा तो देवाचा सेवक होता, ह्याला जर असं आहे तर माझं काय आहे? देव कधीच कोणाला सोडणार नाही. आणि म्हणून आपण तुझ्या सेवकाच्या विरोधात जाणं हे आपल्यासाठी खूप त्रासाचं आहे. मी त्याला खूप दरवेळेस समजून सांगितलं. आणि आज पाहायला भेटतं की त्याचं जीवन जे आहे आशीर्वादित नाही. सगळे मित्र त्याला सोडले, सगळ्यापासून तो दूर झाला, चांगली नोकरी केली. आणि हे सर्व ह्याच्यामुळे होतं की देवाच्या सेवकाच्या विरोधात होतं. आणि तो नेहमी ते भेटला की आम्ही लिस्ट काढलेली आहे, आम्ही पाळकरांना मारणार आहे. एकाही पाळकाला कोणी कधी मारलं नाही. लिस्ट काढलेली कुठे काय माहित नाही. देव कधीच असं करू देणार नाही. कारण देवाच्या सेवकाच्या विरोधात जाणं म्हणजे देवाच्या विरोधात जाणं आहे. बायबलमध्ये असं म्हटलंय की मी तुला काय केलेलं आहे, आपल्या तळ हातावरील फोडाप्रमाणे सांगतो. तू माझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आहे. देवाच्या डोळ्याच्या बाहुलीला स्पर्श करणं सोपं आहे का? प्रियांनो, त्या बाहुलीविषयी जर आदर केला तर किती मोठा आशीर्वाद आहे. मग तो आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. आपण आशीर्वाद घ्यावा का शाप घ्यावा, तर देवाने दोन्ही पण आपल्या समोर ठेवलेला आहे. जर आपण आशीर्वाद घेतला तर आपलं जीवन चांगलं होणार आहे. आणि जर शाप घेतला तर त्याला बायबल सांगता आपलं दीप मारून जाईल. या जगात सुद्धा राहायची आपली गॅरंटी नाही. मग काय होईल का माहित नाही. कधी कधी त्यामुळं आपल्या जीवनामध्ये त्रास येतो, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये छळ येतो, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये वाईट होतं. मी एकदा पाहिलं प्रियांनो, एक व्यक्ती होती आणि सांगायला मला कसं तरी वाटतं कारण मी आज पण त्याला चांगली बहीण मानतो माझी आणि ती माझी बहीण आहेच. पण एक गैरसमज तिला झाला आणि खूप मला त्रास होईल असं काय त्या व्यक्तीने बोलली. म्हणजे सांगण्यासाठी पण ती गोष्ट नाही. पण ज्यावेळेस ती गोष्ट झाली प्रियांनो, एका थोडक्यात योसेफासारखी गोष्ट झाली आणि मला खूप वाईट वाटलं. आणि माझी अशी इच्छा होती की ही माझी बहीण आहे की ह्या परिस्थितीमध्ये ह्या बहिणीने मला आधार द्यायला पाहिजे होतं. ह्या त्यांचे मिस्टर बाळक आहेत, मी त्यांना समजतो होतो, यांनी मला आधार द्यायला पाहिजे होता. पण हे सुद्धा म्हणतात, ते म्हणाले की संजय ब्रदर सारखा विश्वासघातकी मुलगा नाही. आणि हे जेव्हा शब्द मी ऐकले तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला खूप कसं झालं.
पण त्याच दिवशी असं झालं की त्यांना साप चावला. त्याच रात्री काय झालं, त्यांना साप चावला. आणि साप चावला पण देवाने काही होऊ दिलं नाही. आणि मग मी त्यांना जाऊन सांगितलं की एका देवाच्या सेवकाच्या म्हणजे त्यांच्या संग इतके चांगले संबंध होते की तुम्ही असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि मला अशी नव्हती त्यांच्याकडून अपेक्षा. तुम्ही देवाला क्षमा मागा आणि देव तुम्हाला बरं करेल. त्यांनी क्षमा मागितली नाही आणि ते साप चावल्याचं बरं झालं, त्यांना काही झालं नाही. पण 17 वर्ष झाले त्यांना प्रार्थनेने तो आजार गेला होता, संधी वाटत त्यांच्या जीवनातला. पुन्हा देवाच्या सेवकाच्या विरोधात जाऊन फक्त शापच मात्र आपल्याला भेटणार. आणि म्हणून देवाच्या सेवकाच्या विरोधात जाण्याचे आपण कधीच धैर्य करू नये किंवा कधीच आपण देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलण्याचं, जेव्हा एखादा बोलत असेल तेव्हा आपण शांत बसून तेव्हा त्याला सांगावं किंवा प्रार्थना कर त्या व्यक्तीला देवाने सुधरव म्हणून तू कार्य देवाच्या जीवनात कार्य करावं म्हणून तू प्रार्थना कर. पण देवाच्या सेवकाच्या विरुद्धात जाऊन देवाच्या अधीनता तोडून आपल्याला काहीच चांगलं आपलं होणार नाही. आपण अनेक जर वचन पाहिले तर खूप वचन याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, खूप वचन याच्यामध्ये आहेत. पण देवाच्या सेवकाच्या विरोधात गेल्यानंतर आपल्याला कुठंच आपल्या बायबलमध्ये पाहायला भेटणार नाही की त्याचं चांगलं झालेलं आहे, त्याचं देवाने चांगलं केलेलं आहे, असं कुठंच आपल्याला पाहायला भेटणार नाही. बायबल सांगतं की जो कोणी माझ्या विरुद्ध बोलेल त्याची क्षमा होईल, पण जो माझ्या वचनाच्या विरुद्ध जाईल किंवा तो तुमचा छळ करतो, तो माझा छळ करतो, जो माझ्या वचनाच्या विरुद्ध जाईल त्याला कधीच क्षमा होणार नाही. देवाचे सेवक वचनाद्वारे तुमच्याकडे वचन घेऊन येतात. जेव्हा आम्ही वचन ऐकायचो त्यावेळेस ते वचन कधी कधी असं वाटलं की ते वचन माझ्यासाठी होतं. ते आपण प्रभूने वगैरे घेऊन नाही म्हटलं पाहिजे, परत म्हटलं पाहिजे की माझ्यासाठी वचन आहे, देवा मला सुधरव. मला असं ओळख लावलं की जेव्हा वचन येईल त्यावेळेस मला एक देवाचा सेवक म्हणाला की तू कुणासाठी प्रार्थना करू नको, तुझ्या अंतःकरणात खूप अंधकार आहे, मिळू नको, असं. मी प्रार्थना केली कारण त्याला कारण असं होतं की त्या जो मंडळीची मला खूप काळजी असायची आणि त्या मंडळीच्या विरोधात व्यक्तीला असं करते जाऊ दे विषय. पण मंडळीमुळेच मी टेन्शन मध्ये होतो आणि त्याच्यामुळेच मी नाही का जरा थोडंसं बोलत होतो. आणि मग म्हणजे चर्चला जाणं, प्रार्थनेला जाणं मी बंद झालो होतो, प्रार्थनेला मी जात नव्हतो, त्या चर्चला जायचो आणि त्याचं नको जायला या व्यक्ती सर्व. आणि मित्रांनो पण तरी देखील देव हे पाहत नाही, देव हे म्हणणार नाही की तू चांगला आहेस, तू ये स्वर्गामध्ये, तू आता मधल्या दिवसात फक्त काय वाईट केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं की देव असं म्हणत नाही की तू चांगला आहे. आपल्याला माहिती आहे की एक राजकीय अधिकारी म्हणाला की प्रभूशी खूप चांगला आहे पण प्रभूशीचे लोक वाईट आहेत. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. पण स्वर्गात गेले असतील का ते? कारण प्रभूशीच्या लोक आपण प्रभूशीला सोडून दिलं, जाणार स्वर्गात कसं काय जाणार? नाही जाणार. देव हे म्हणणार नाही की तू खूप चांगला आहेस. प्रकटीकरणाच्या पुस्तकात उलट असं म्हटलंय की तू चांगला आहेस, तुझे नीतिकृत्य मला माहित आहे, तू कशा धीराने सहन केले हे पण मला माहित आहे, पण तुझी जी पहिली प्रीती ती सोडली आहे ती तू काय कर, परत घे, नाही तर मी जर आलं तर तुझी समय त्याची काढून टाकेल, म्हणजे तुझा दीप मारून टाकेल, तुझा नाश होईल. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण देवाला आवडणार कोणत्याही परिस्थिती असू दे, कशावर पण असू दे, का आपण मी चांगला होतो पण मी असं पाहिलं म्हणून वाईट झालं. एक व्यक्ती मी त्याला नेहमी सांगायचो देवाचा सन्मान कर, देवाचा सन्मान कर, देवाच्या सेवकाचा सन्मान कर. आणि देवाचा तो एका व्यक्तीला एवढं मानायचा की त्या व्यक्तीला म्हणतात देवापेक्षा त्या व्यक्तीला तो जास्त मानू लागला. आणि मग त्या देवाचं नाही ऐकलं, त्या व्यक्तीचं त्याने ऐकलं. शेवटी आपल्या जीवनात नाही झालं. देवाच्या सेवकाचा, देवाचा सन्मान आपण केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एकच गुरु पाहिजे, तो म्हणजे देव. आणि त्या देवाचा प्रतिनिधी त्यांनी ठेवलेला, त्याला आपण आपल्या जीवनामध्ये एक शिक्षक, आपल्या आध्यात्मिक आईबाप मानून आपण सर्वदा आपण काय केलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या आईबापाला कधी म्हणू शकत नाही की पप्पा तू चुकलेला आहेस, तुझं चूक आहे, माझं बरोबर आहे. हा अधिकार आपल्याला देवाने दिला नाही. आपण जर काय करतो की त्यांच्या मित्राला सांगतो की पप्पा चुकलेले आहेत, त्यांना सांगा किंवा असं, आणि आपण काय करतो सहन करतो. पण असं म्हणून आपण एकदम विभक्त होत नाही कधीच, कारण ते आपले वडील आहेत. तर प्रभूमध्ये हे आपले आई बाप आहेत आणि हे
यांच्या विरुद्ध आपण जाऊन कधीच आशीर्वाद घेऊ शकत नाही. आपण सर्वदा जे आपल्याला आईबाप दिलेले आहे त्यांचा आपण आदर केला पाहिजे. आणि जे आईबाप आहेत त्यांना जे आपल्याविषयी आदर आहे, आपल्याविषयी जी काळजी आहे, आईबाप जे काळजी घेतील ते इतर कोणीही घेऊ शकणार. कारण जरी ते बोलतील तरी ते मायाने हात पण फिरवतील, जरी ते आपल्याला छडी मारतील तरी देखील त्या छडी लागल्यानंतर जे वळ उठलं आहे त्या वळासाठी मनम सुद्धा ते लावतील. आणि इतर कोणी एखादा येईल आणि सांगेल किंवा तुमचं आई वडिलांनी तुमच्या आईने असं नव्हतं करायला पाहिजे, कधी ते कारण आपल्याला ते असं नाही बरोबर हा बरोबर बोलते, पण शेवटी तो आई नाहीये, तो वडील नाही, तो थोड्यावर बोलल, तो एक मध्ये फूट बांधणार आहे. बायबल मध्ये म्हटलंय की माझ्या अगोदर जे आले ते काय आहेत, चोर आणि लुटारू आहेत. चोर आणि लुटारू एकदम दिवसापासून आम्हाला सांगायचे की ओरड्यामध्ये तो जो सैतान आहे कसा सैतान म्हणून चोर येणार नाही आपल्यासमोर, तो एकदम प्रेमाने आपल्या जवळ येईल आणि तो फूट पाडायचं काम करेल, तो आपल्याला विभक्त करेल, देवाच्या मंदिरापासून दूर घेऊन जाईल आणि मग तो आपला नाश करेल. कारण एकत्र असताना ऐक्यामध्ये तो नाश करू शकणार नाही, तो वेगळं करायला लागतात आणि मग नाश करेल. पण जे तर आपण म्हटलं आपण समजलं पाहिजे की माझ्या आईने जरी मला त्रास दिलेला आहे, माझ्या वडिलांनी जरी मला फटका मारलेला आहे, तरी तो मला काय करणार आहे, प्रेमाने जवळ घेणार आहे. त्याच्यासारखं प्रेम ह्या जगामध्ये मला कोणी देऊ शकणार नाही, त्याच्यासारखं मला समजून ह्या जगामध्ये कोणी देऊ शकणार नाही. आणि तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की नारायण त्या गीतामध्ये ईश्वराची दया केली, त्याच्यामध्ये शेवटच्या कडमध्ये लिहिलेलं आहे की बापावर टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहत असताना हर्ष वाटतो बापा. आणि त्या जे बापाजवळ आहे ते बाप गेल्यानंतर करतो, जे आई आहे ते आई गेल्यानंतर करतो. आज पण माझ्याकडे गेले मला समजतं की त्यांचं प्रेम काय होतं. आणि तसंच प्रेम आपल्या चर्चमध्ये जे आहे ते आपले आईबाप आहे. पास्टर गेल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं होतं, सिस्टर गेल्यानंतर पण आम्हाला खूप वाईट वाटलं. मी स्वतः तिथं गेलो, त्यांना उचललं, त्यांना इतका आधार वाटला की संजू आला बाबा, आणि ते म्हटले मला उचल मला उचल मला तर कुणाला हात नाही लावून दिला त्यांनी त्यांच्या अंगात. आणि त्याच्यानंतर काय वेळा ते म्हणजे त्यांना दवाखान्यात नेलं, महिना 2 महिन्याने ते जग सोडून गेले. सांगायचं एक आहे प्रियांनो की जे आहे मनुष्य आहेत ते पण त्यांच्याकडून काहीतरी चूक होईल, पण प्रियांनो तरी देखील आपण त्यांचा आदर करायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. ते प्रेम पण लावणार, ते आपल्याला जवळ पण घेणार, ते आपल्याला छडी पण मारणार. कारण बायबलमध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आहे. नाहीतर एक दिवस देव विचारेल का तू त्यांना सांगितलं नाही. कारण मी प्रार्थना करत असताना देवाने मला माहित नव्हतं, पण देवाने मला सांगितलं की तुझी सेवा संदेशाची आहे. मला काही कळत नव्हतं, वयात 16-17 वर्षाचा मी होतो आणि देवाने वचन सांगितलं आणि वचनात असं म्हटले, जर मी तुला सांगितलं या व्यक्तीला जाऊन सांग की तुझा नाश होणार आहे, आणि जर त्याला तू जाऊन सांगितलं तो सुधारला तर तो त्याचा जीव वाचवला, पण जर तो सुधारला नाही तर त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच आहे. पण जर तुला मी सांगितलं आणि त्याला तू जाऊन सांगितलं नाही आणि तो व्यक्ती जर नाश पावला तर त्याच्या रक्ताचा दोष तुझ्यावर आहे. म्हटलं प्रभू मला ही सेवा नको, अशी सेवा नकोय म्हटलं प्रभू मला. त्यामुळे देवाचं मेसेज पुरवण्यासाठी देवाचे सेवक आहेत. आणि मग ते येऊन दरवेळेस हे नाही सांगणार की तुम्हाला गाडी भेटणार आहे, तुम्हाला बंगला भेटणार आहे, तुम्हाला चांगलंच होणार आहे. तेव्हाच आपल्याला खूप आनंद होतो. पण जेव्हा आपल्या जीवनातलं एखादं वाईट सांगतो, कारण तो वाईट गेल्याशिवाय चांगलं फळ पण येत नाही. बायबलमध्ये म्हटले की तो काय करतो, चांगलं फळ येण्यासाठी त्या झाडाला साफसूफ करतो, तो फाट्याची फांदी तोडतो आणि मग ते तोडल्यानंतर काय होतं, चांगलं फळ येतं, अधिक फळ येतं. आणि म्हणून देवाचा सेवक पण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कधी कधी आपल्याला त्रास होईल. एका देवाच्या सेवकाला देवाने मला सांगितलं, जा त्याला जाऊन सांग की तुला खूप आशीर्वादित मी करणार आहे. आणि मी म्हणालो प्रभू आशीर्वादित करण्यासाठी हा कसा, आणि तुझ्या घरामध्ये पण तुझा सन्मान कोणी करत नाही आणि देव तुला खूप आशीर्वाद करणार, तुझ्यामुळे तुझं घर आशीर्वाद होणार आहे. आणि एक देवाने मला शिकवलं की तुला समजू नाही समजू, तुला कळो ना कळो, पण तुला जे सांगितलं ते तू कर. आणि मी गेलो त्या व्यक्तीला जाऊन सांगितलं, म्हटलं देवाने सांगितलं आहे की देव तुम्हाला उंच करत आहे, तुमच्याद्वारे तुमचं घर आशीर्वादित करत आहे. आणि देवाने त्यांना एवढं आशीर्वाद केलं की त्यांच्याकडे सायकल पण नव्हते, पण 4 व्हीलरमध्ये ते फिरू लागले, चांगलं घर त्यांना भेटलं, रेंटने राहत होते, स्वतःचं घर त्यांना झालं. आणि सगळं झाल्यानंतर एक दिवस देवाने मला सांगितलं आणि त्यांना जाऊन सांग तू आता जे करत आहे ते सोड, नाही तर तुझा नाश होईल. आणि मी जाऊन त्यांना सांगितल्यानंतर त्यांना खूप थरथर कापत होते ते. आणि काही दिवसांनी त्यांचा नाश होता होता ते वाचले. थोडक्यात त्याला देवाने सगळ्यांच्या प्रार्थनेने त्यांना चान्स दिला
आणि ते वाचलेलं. कारण देव फक्त हे सांगत नाही की जा त्यांना जाऊन सांग खूप चांगलं करेल. देवाचं वचन आपल्याला फक्त चांगलं जर आपल्या कानाची खात जिरेल असंच येणार नाही. एक माझे मित्र आहेत, ते सांगतात की अनेक देवाचे सेवक सांगतात की तुम्हाला 4 व्हीलर भेटणार आहे, तुम्हाला टाटाची गाडी भेटणार आहे. देवाने काय स्वर्गामध्ये टाटाचं शोरूम खोललंय का तुम्हाला पाठवून देणार आहे? संदेशला जो आहे राजाला सुद्धा आपण पाहतो की राजाला सुद्धा त्यांनी संदेशाने सांगितलेलं आहे की तू जे काय वाईट केलं आहे ते ऐक, तुझं काय देव करणार आहे आता ते तू ऐकून घे. आणि मग ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की राजाला ज्यावेळेस संदेशाने सांगितलं, आपल्या जुना काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग तो राजाला सांगितल्यानंतर राजा त्याला मारायला गेला, त्याचा हात असाच राहिला. आणि मग संदेशाने प्रार्थना केला, पुन्हा त्याचा हात सरळ झाला. कारण समोर आपल्याला पाहायला भेटतं की देवाचे संदेश राजाला सांगायचे. एलियाविषयी आपण पाहतो की समोर एलिया म्हणाला की तुझा कसा नाश होणार आहे. इजेबेलला त्याने सांगितलं, त्याने आपल्याला पाहिलं की 450 संदेश एलियाने मारले. संदेशाचं जे काम आहे ते फक्त देवाचा सेवक जो आहे तो फक्त आपल्याला चांगलं वाटेल हेच नाही, तर देव जे सांगेल ते ऐकवतो आणि ते आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि जो ते ऐकणार आहे आणि त्या वचनाने आपलं जीवन शुद्ध करणार आहे, त्या वचनाने आपल्याला स्वच्छ करणार आहे, कारण एक चांगली मंडळी ती होणार आहे. आणि आपण सर्वजण प्रभूची वाट पाहत आहोत, सर्वजण आपण स्वर्गात जाणार आहोत. हालेलुया. नाहीतर प्रेरणा आपण म्हणलं की हे वचन माझ्यासाठी नाही, हे वचन आता बाळासाहेबांनी मला टोमणं देऊन मारलेलं आहे, असा विचार कधीच करू नका. असा जर विचार केला तर आपली वाढ कधीच होणार नाही, आपली उन्नती कधीच होणार नाही. पण प्रियांनो, ज्यावेळेस ते गुरुची छडी प्रियांनो तुम्ही गुरुची कृपा म्हणून किंवा गुरुचा मेवा म्हणून घ्याल, त्यावेळेस तुम्ही नक्कीच एक चांगले विद्यार्थी होणार, एक चांगली मंडळी होणार, एक सुशोभित मंडळी तुम्ही होणार. आणि देव ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण सर्व ही मंडळी, आपण सर्व एकही याच्यामधला वगळलेला नसणार आहे, सर्वजण स्वर्गात. जर आपण वाईट वाटून घेतलं तर प्रियांनो कोणतीही शिक्षा तात्कालिक चांगली वाटत नाही, खेदाची वाटते. पण नंतर काय होतं, शांतिकारक नीतिमत्वाचं फळ ते उत्पन्न करते. म्हणून प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आपण सर्वदा देवाकडून जे आलेलं वचन आहे ते आपण प्रेमाने ऐकून घेतलं पाहिजे. त्या वचनरूपी जलाने शुद्ध होण्यासाठी देवाला आपण प्रार्थना केली पाहिजे. वचन असतं ऐकत असताना आपल्याला पाहिलं तर इर्मिया ज्यावेळेस वचन सांगत होता त्यावेळेस ते खूप कडक होतं आणि तो म्हणायचा, देवा मी तुझ्या लोकांना, तुझ्या कन्यांना खूप कडक वचन सांगितलेलं आहे. आणि तो रडायचा आणि तो म्हणायचा की देवा माझ्या आतडी काय होत आहे, पीळ पडत आहे. तुझ्या लोकांना पाहून माझ्या आतड्याला काय होत आहे, पीळ पडत आहे. एका ठिकाणी तो म्हणतो की माझं जर डोकं जर जलसंचय असतं, माझं नेत्र जर अश्रूंचा झाला असता तर किती बरं झालं असतं. या सर्व लोकांसाठी मी काय केलं असतं, आशीर्वाद केला असता. कारण तो वचन सांगत असताना खूप कठोर सांगायचा, पण देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करायचा की प्रभू यांना नाशापासून वाचव, प्रभू यांचं जीवन बदलून टाक, यांचं जीवन तुला आवडणारं कर. इस्रायलच्या कन्या कशा आहे त्याला तू पाहत आहे, त्यांना बदलून टाक, इस्रायलचे लोक बदलून टाक. तसंच देवाने त्याच्या सेवकाला ठेवलेलं आहे आणि मग आपलं काम आहे की आपण त्या अधीन राहणं आहे. आणि ते वचन जे पण आपल्याकडे येईल ते आपलं स्वीकारणं आणि ते स्वीकारून प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू आज जे वचन आलं आहे ते माझ्यासाठी खूप कठीण आहे, पण ते स्वीकारण्यासाठी सहाय्य कर. मी प्रत्येक वेळेस प्रार्थना करतो की प्रभू माझ्या जीवनामध्ये फळ येणार जो फाटा आहे तो काढून टाक, पण तो काढून टाकल्यानंतर जखम होईल, ती जखम सहन करण्यासाठी तुझा शक्ती दे. देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू तू जेव्हा साफसूफ करशील त्यावेळेस मला जखम होणार आहे, पण ते साफ केल्यानंतर ते जखम सहन करण्यासाठी शक्ती दे आणि चांगलं फळ देणार जीवन झाड असं जीवन माझं कर. पण देवाला प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया, प्रभू खरोखर तुझे सेवक दिले आहेत त्यांच्या अधीन राहण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर आणि त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व वचनरूपी जलाने आम्ही शुद्ध व्हावं. आम्ही ते वचन कधी असं होऊ देऊ नको की आम्ही ते स्वीकारलं नाही. प्रभू ते आम्ही वचन आमच्यासाठी आहे म्हणून आम्ही ते स्वीकारून त्या वचनरूपी जलाने आम्हाला शुद्ध करावं आणि प्रभू परमेश्वर आम्ही शुद्ध व्हावं आणि एक सुंदर तुला आवडणारी मंडळी आम्ही व्हावं असं तू कर आणि हो दे प्रभू परमेश्वरा त्याच्याद्वारे तुझं भाऊ. प्रभू परमेश्वरा तुझ्या सेवकाला तू विचारशील त्यावेळेस आम्ही सर्वजण एक सुंदर नटलेली, सजलेली, सुशोभित केलेली, पसंती सुटलेली, डाग सुरकुती नाही, मळ नाही,
अशी मंडळी तुझ्या समोर सादर होईल. होय परमेश्वरा, म्हणून आम्हाला तुझ्या वचनाधीन, तुझ्या सेवकाच्या अधीन राहण्यासाठी सहाय्य कर. प्रभू परमेश्वर, तुझी इच्छा आहे कदाचित प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या सेवकाच्या अधीन नसेल आणि म्हणूनच आज तू वचन आम्हाला दिलेलं आहे. आम्ही प्रभू परमेश्वरा त्या दावीद राजासारखं कबूल करतो आणि म्हणतो की प्रभू आमच्यामध्ये मनुष्याचे पाप कुणाला दिसतात. प्रभू आमच्यामध्ये काय तुला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत प्रभू आम्ही कबूल करतो. त्या सर्व काढून आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर, आम्हाला वचनाने धू आणि प्रभू परमेश्वरा आम्हाला तुला आवडणारी अशी मंडळी तयार कर की प्रभू ज्या मंडळीला पाहून तुला खूप आनंद होईल. सजलेली आम्ही असावं, नटलेलं आम्ही असावं, सुशोभित केलेलं आम्ही असावं आणि प्रभू तुला आनंद होईल की ही जी मंडळी आहे माझी आहे, सजलेली नटलेली सुशोभित केलेली आहे, पसंती सुटलेली आहे. तिचा मळ स्वच्छ करत असताना तिला दुःख होत नाही, तिच्या मधला पाटा साफ करत असताना जखम झाल्यानंतर ती दुःख होऊन माझ्यापासून दूर जात नाही, तर ती माझ्यामध्ये स्थिर राहते. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो तू ज्यावेळेस तू पाटा तोडून टाकतोस प्रभू त्यावेळेस सर्व मंडळीला जखम झाल्यानंतर ती सहन करण्याची शक्ती पण तू दे आणि प्रभू अधिक तुला फळ द्यावं. आणि तुझ्या सांगतं की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यानंतर तो फळ भाव समाधान पावेल. प्रभू परमेश्वरा, खरोखर तुला खूप त्रास झाला आमच्यासाठी, तुला त्या क्रूस खांबावर मरण सहन करावं लागलं आणि तुझी इच्छा आहे आम्ही तुला फळ द्यावं आणि आमच्या जीवनात जर फळ नसेल तर तुला आनंद होणार नाही. आणि म्हणून प्रभू आम्ही साफसूफ होऊन चांगलं फळ देणारे जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो आणि तुला तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना आहे तुझी स्तुती आराधना करतो. ईश्वराच्या प्रत्येकाला तुझे वचन विचाराने तू शुद्ध करणार आहेस म्हणून तुला धन्यवाद होतो. प्रभू परमेश्वरा, तू सर प्रत्येकाला आम्हाला अधीन बनवलंच म्हणून तुला धन्यवाद होतो. प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा अधीनतेमध्ये आशीर्वाद देण्यासाठी प्रभू वचन आम्हाला दिलंच म्हणून तुझे आभार मानतो. त्याप्रमाणे चालण्यासाठी शक्ती दिलीच म्हणून तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाचा गौरव गातो आणि खरोखर तुला आवडणारी मंडळी पण आम्ही झालोच आहोत म्हणून तुला आभार मानतो. स्तुती करतो. बाळासाहेबांसाठी प्रार्थना करतो बाबा, त्यांना जे काही त्रास होते दाढीचा प्रभू येशू त्यांना दूर होऊ दे बाबा, त्यांना आरोग्य दे. त्या क्षणाला त्यांना आरोग्य मिळाल्याचं जाणवू दे प्रभू परमेश्वर आणि तुझं गौरव दे. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये जे आजारी आहेत, जे बंधनात आहेत, जे संकटात आहेत, त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व बंधनातून संकटातून आजारातून बाहेर काढ आणि त्यांना आरोग्य दे आणि तुझं गौरव दे. आमची प्रार्थना आहे तुला धन्यवाद, तुला गौरव सन्मान दे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो.